रॉयल क्लासेसमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता 12वीच्या फायनल अकाउंटमधील आपण आज प्रॉब्लेम नंबर 8 पाहणार आहोत. सो प्रिपरेशन सर्वप्रथम पाहून घेऊयात. नेणे आणि काणे आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 6:4. या ठिकाणी त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला त्यांनी 6:4 दिलेला आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो प्रिपेअर अ ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड अँड बॅलन्स शीट ऑन दॅट डेट. नेहमीप्रमाणे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायचे. सो सर्वप्रथम तिन्ही यांचं प्रिपरेशन करून घेऊयात. ट्रेडिंग अकाउंट मे बी तुम्हाला 1 पेज ड्रॉ करायचं आहे. देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फुल 1 पेज आणि बॅलन्स शीट. अशा प्रकारे प्रिपरेशन करून घ्या. कोणत्याही प्रॉब्लेमच्या सुरुवातीलाच आपण त्याचे ॲडजस्टमेंट चेक करून त्याचे टिकमार्क्स करून घेतो. सो ॲडजस्टमेंटला टिकमार्क करून घेऊयात. फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. या ठिकाणी क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट बघूयात. क्लोजिंग स्टॉकमध्ये आपल्याला टिकमार्क करायची आवश्यकता नसते. सेकंड ॲडजस्टमेंट त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग वेजेस ₹3,000 अँड सॅलरीज ₹2,000. मीन्स आपल्याला वेजेस आणि सॅलरीजवरती टिकमार्क करून घ्यायचे. वेजेस अँड सॅलरीज, ओके. सॅलरीज मला लिहिली आहे. सो सॅलरीजवरती एक टिकमार्क करायची आणि वेजेसवर एक करायची. नेक्स्ट आपल्याला ॲडजस्टमेंट दिलं डेप्रिशिएशन मोटर व्हेकल @5% परिणाम. मोटर व्हेकलवरती आपले एक टिकमार्क्स येईल. मोटर व्हेकल, ओके. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे राईट ऑफ बॅड डेब्ट्स ऑफ ₹5,000 अँड प्रोव्हाइड फॉर RDD @ 5% सन्ड्री डेटर्स. मीन्स RDD आणि बॅड डेब्ट्स दोन्ही आहेत. सो डेटर्सवरती डबल टिकमार्क करायची आपल्याला. सन्ड्री डेटर्स या ठिकाणी एक टिकमार्क येईल. आणि लास्ट वन केने विथड्रॉ गुड्स ऑफ ₹6,000 फॉर हिज पर्सनल. सो हे आपल्याला कॅपिटलमध्ये ॲडजस्ट करायचं आहे, म्हणजे ड्रॉइंग्समध्ये. सो एकदम इझी प्रॉब्लेम आहे गाईज आजचा. प्रिपरेशन झालं असेल आपलं. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. 31 मार्च हे त्याचं इयर एंडिंग आहे. सो फर्स्ट आपण ट्रान्सफर करायला सुरुवात करूयात. कॅपिटल नेणे अँड केने. या ठिकाणी आपण कॅपिटल अकाउंट प्रिपरेशन करण्यासाठी आपल्याला कोणती त्यांनी सूचना नव्हती दिली आणि आपण या ठिकाणी कॅपिटल अकाउंट न करता डायरेक्टली बॅलन्स शीटमध्ये बॅलन्सेस ॲडजस्ट करू शकतो. सो डायरेक्टली आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेऊयात. कॅपिटल नेणे 15 lakhs अँड काणे 10 lakhs. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाऊन घेणार आहोत आपण. कॅपिटल फर्स्ट नेणे, देन कॅपिटल केने. नेक्स्ट आपल्याला आयटम त्यांनी दिलेलं आहे सन्ड्री डेटर्स 4,50,000. सन्ड्री डेटर्स ही आपले ॲसेट आहे. सो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आणि त्यावर ॲडजस्टमेंट देखील आहे. सो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण घेतोय सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स 4,50,000. देन त्या 2-4 लाईन सोडून द्यायचे. नेक्स्ट आयटम आपल्याला त्यांनी दिलेलं आहे सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स हे आपली लायबिलिटी. सो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 3 lakhs. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपल्याला घेतोय सन्ड्री क्रेडिटर्स 3 lakhs. नेक्स्ट रेंट इन अ ब्रॅकेट 10 months दिलेले आहेत आणि अमाऊंट आपल्याला डेबिट साईडला त्यांनी 10,000 दिलेले आहे. रेंट हे आपले एक्सपेन्सेस आहे आणि त्यांनी 10 months आलेले 10 monthsसाठी दिलेले आहे. सो हे आपले हिडन ॲडजस्टमेंट आहे. रेंट आपल्या इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू रेंट 10,000 हिडन ॲडजस्टमेंट येईल. सो ते रेंट 10 monthsसाठी बोलले. सो जे 10,000 आपल्याला अमाऊंट दिलेली आहे ती 10 monthsसाठी आणि आपण पूर्ण कॅल्क्युलेशन आपले एका इयरसाठी करत असतो, म्हणजे ॲन्युअली आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो जर का आपण 10,000 डिवायडेड बाय 10 केलं तर आपल्याला 1,000 मिळून जाईल. इथूनही आपण ते कॅल्क्युलेशन करू शकतो. 1,000 मीन्स एका महिन्याला रेंटचा जो खर्च आहे आपला तो 1,000 आहे. सो आपल्याला अजून 2 monthsचं पेंडिंग आहे, म्हणजे 10 monthsचं त्याने कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. सो अजूनही 2 महिन्यात आपल्याला देणं बाकी आहे. सो आपलं आउटस्टँडिंग 2 monthsचं रेंट आहे. सो 1,000 × 2 केल्यानंतर आपल्याला 2,000 ही अमाऊंट मिळून जाईल. मीन्स आपल्याला आउटस्टँडिंग रेंट हे ॲड करून घ्यायचं आहे
ॲड आउटस्टँडिंग रेट 2000, देन आउटरला 12,000 आपली अमाऊंट येऊन जाईल. ह्याचा सेकंड इफेक्ट, जर आउटस्टँडिंग आहे तर आपले देणे बाकी आहे, सो आपली ती लायबिलिटी क्रिएट होते. सो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग रेंट त्यामध्ये आपण घेतो 2000. या ठिकाणी आपली ही ॲडजस्टमेंट झालेली आहे. नेक्स्ट स्टॉक 1 एप्रिल 2018 5,35,500 मीन्स आपलं ओपनिंग स्टॉक आहे. जे आपलं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला फर्स्ट आयटम टू ओपनिंग स्टॉक 5,35,500. नेक्स्ट आपल्याला त्याने दिलेलं आहे प्रिमायसेस. प्रिमायसेस ही आपली ॲसेट आहे. प्रॉफिट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रिमायसेस 8,50,000. देन नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे सॅलरीज. सॅलरीज आहे आपलं डेबिट साईड सॅलरीज आहे. त्यानंतर डिस्काउंट आहे. हे दोन आयटम ओके. सॅलरीची अमाऊंट आहे आपली 50,000. सो सॅलरीजवरती ॲडजस्टमेंट देखील आहे. सॅलरीज आहे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सॅलरीज 50,000. देन नेक्स्ट डिस्काउंट. डिस्काउंटमध्ये दोन अमाऊंट दिलेले आहेत वेगवेगळ्या. डिस्काउंट हा डेबिट साईडला देखील आहे, क्रेडिट साईडला देखील आहे. डिस्काउंट रिसीव आणि डिस्काउंट अलाउड असे दोन डिस्काउंटचे प्रकार आहे. सो डिस्काउंट अलाउ जो असेल तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो आणि डिस्काउंट रिसीव जर का असेल तर तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो. मीन्स जी डेबिटला अमाऊंट आहे ती तुम्हाला डेबिट साईडला घ्यायची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या, आणि क्रेडिटची अमाऊंट ही क्रेडिट साईडला घ्यायची. सो डिस्काउंट दोन्ही साईडला घ्यायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिस्काउंट 800 आणि क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट 950 मीन्स डिस्काउंट रिसीव. नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला मोटर व्हेकल. मोटर व्हेकल आपली ॲसेट आहे. यावर आपली ॲडजस्टमेंट आहे. मोटर व्हेकलची अमाऊंट आहे 3,70,000. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण घेतो आहे मोटर व्हेकल 3,70,000. त्यावर ॲडजस्टमेंट आहे. सो एक लाईन सोडून देणं. नेक्स्ट आहे आपलं सेल्स. सेल्स येतं आपलं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स फर्स्टच आयटम असणं. ओके. बाय सेल्स 8,40,500. प्रॉब्लेममध्ये अगोदर एक गोष्ट अजूनही चेक करून घ्यायची, रिटर्न्स आहेत की नाही आहेत. जर परचेस रिटर्न किंवा सेल्स रिटर्न असेल तर त्याप्रमाणे एक लाईन सोडून द्यायची. नेक्स्ट दिलेलं आपल्याला तरी पर्चेसेस. पर्चेसची अमाऊंट आहे 6,40,500. 6,40,500 टू पर्चेसेस आणि यावर देखील रिटर्न्स आहेत. नेक्स्ट दिले आपलं वेजेस. वेजेस हे आपलं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येतं. सो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 10,000 टू वेजेस आणि त्यावर ॲडजस्टमेंट ऑलरेडी टिकमार्क करून घेतलेली आपण. नेक्स्ट ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्स हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपली अमाऊंट आहे 20,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ऑफिस एक्सपेन्सेस 20,000. नेक्स्ट बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट ही आपली लायबिलिटी आहे. सो ती बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बँक ओव्हरड्राफ्ट 1,50,000. नेक्स्ट रिटर्न्स दिलेले आहेत. रिटर्न्स एक डेबिट साईडची आयटम आहे आणि एक क्रेडिट साईडचं आयटम आहे. सो डेबिट साईडचं जे असेल ते आपण सेल्समधून मायनस करतो आणि क्रेडिट साईडचं जे असेल ते आपण परचेसमधून मायनस करतो. सो फर्स्ट आपण डेबिट साईडचं क्रेडिट सेल्समधून मायनस करूया. 5,500 म्हणजे सेल्स रिटर्न आहे. 5,500 हे सेल्स रिटर्न आहे. सो ते रिटर्न्स मायनस करूया. देन त्यानंतर क्रेडिट साईडची जी अमाऊंट आहे म्हणजे 3,500 ही आपली परचेस रिटर्न आहे. सो 3,500 हे परचेस रिटर्न आहे. लेस रिटर्न 3,500 मीन्स परचेस रिटर्न. नेक्स्ट प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं. प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट हा एक आयटम त्याने दिलेला आहे. देन प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. देन प्रोव्हिडंट फंड दिलेलं आहे. देन इंटरेस्ट ऑन प्रोव्हिडंट फंड दिलेले आहे. असे 4 आयटम दिलेले आहेत. कन्फ्यूज होऊ नका. या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या. प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट म्हणजेच या ठिकाणी दिसून येईल इन्व्हेस्टमेंट आहे. सो ती आपली ॲसेट आहे. आणि अजून एक क्ल्यू आहे आपल्याकडे. डेबिट साईडची जी अमाऊंट असेल तर सो ती आपली ॲसेट असते. प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट ही आपली ॲसेट होऊन जाईल. प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी बघू शकता तुम्ही. प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट 8 लाख जी आपली ॲसेट आहे.
देन त्यानंतर कॅश इन हँड. कॅश इन हँड देखील आपली ॲसेट आहे. कॅश इन हँड 40,000 ही आपली ॲसेट आहे. नेक्स्ट प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन हे आपले एक्सपेन्सेस आहे. सो ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन हे आपले एक्सपेन्सेस आहे. सो प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. नेक्स्ट दिलेलं आहे प्रोव्हिडंट फंड आणि डेबिट त्यावर आपल्याला दिलेला आहे क्रेडिट बॅलन्स. मीन्स ही आपली एकतर लायबिलिटी असू शकते किंवा लॉस असू शकतो. प्रोव्हिडंट फंड ही आपली लायबिलिटी आहे. सो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण घेतोय प्रोव्हिडंट फंड 2,80,000. नेक्स्ट आपल्याला त्यांनी दिलेलं आहे कॅश ॲट बँक ही आपली ॲसेट आहे. कॅश ॲट बँक 2 lakhs ही आपली ॲसेट आहे. नेक्स्ट कॅश ॲट बँक झालेलं आहे. इंटरेस्ट ऑन प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आणि क्रेडिट साईडला आहे. सो आपल्याला ते ट्रान्सफर करायचं आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. ॲड इंटरेस्ट ऑन प्रोव्हिडंट फंड 42,000 बिकॉज तो क्रेडिट बॅलन्स आहे. नेक्स्ट त्यांनी दिलेलं आहे ड्रॉविंग्स नेणे आणि काने. ड्रॉइंग्स हे आपण नेहमी कॅपिटलमधून मायनस करत असतो. सो कॅपिटलमधून मायनस करून घेऊयात. कॅपिटल ऑलरेडी लिहून झालेलं आहे. यावेळेस कॅपिटल झालेलं आहे. देन नेट प्रॉफिट आणि नेट लॉस यांच्यासाठी प्रोव्हिजन करण्यासाठी जागा सोडायची. देन लेस ड्रॉइंग्स नेण्यासाठी 20,000. देन काण्यासाठी 15,000 ही ऑलरेडी प्रोव्हिजन दिलेली आहे त्यांनी. सो ही एक अमाऊंट लिहून घ्या. बॅड डेप्स जर का असेल तर आपण त्याप्रमाणे फॉर्मॅट ॲडजस्ट करतो. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ओके RDD आणि बॅड डेप्स दोन्ही एकसाथ दिले. ओल्ड बॅड डेप्स आणि ओल्ड RDD आपल्याला मिळते. सो 3,350 ही बॅड डेप्सची अमाऊंट आहे. देन 3,700 ही RDDची अमाऊंट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 बॅड डेप्स 3,350. ॲड न्यू बॅड डेप्स ॲड न्यू RDD लेस ओल्ड RDDची अमाऊंट आपल्याकडे आहे 3,700. फॉर्मॅट लिहून झाल्यानंतर या दोन्ही अमाऊंट टाकून घ्या. ओके. सो अशा प्रकारे आपला पूर्ण ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करून झालेला आहे. सो आता आपण ॲडजस्टमेंटला सुरुवात करूयात. या ठिकाणी फर्स्ट ॲडजस्टमेंट दिली आहे क्लोजिंग स्टॉक ₹3,60,000. क्लोजिंग स्टॉक आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला क्लोजिंग स्टॉकचा फर्स्ट इफेक्ट येतो. देन सेकंड इफेक्ट येतो आपला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 3,60,000 आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. नेक्स्ट दिलेलं आपला आउटस्टँडिंग वेजेस 3,000 आणि सॅलरीज ₹2,000. वेजेस आहे आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. सो त्यामध्ये आउटस्टँडिंग आपण ॲड करतो किंवा ते देणे बाकी आहे. ॲड आउटस्टँडिंग वेजेस 3,000. देन त्याचा सेकंड आणि अजून एक करून घेऊयात टू सॅलरीमध्ये पण ॲड आउटस्टँडिंग सॅलरीज. या दोन्ही यांचा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्यामध्ये वेजेस आणि सॅलरीज. नेक्स्ट त्याने दिलं आहे डेप्रिशिएट मोटर व्हेकल @5%. मोटर व्हेकल ती आपल्याला 5% डेप्रिशिएशन द्यायचं आहे. मोटर व्हेकल 3,70,000 तर डेप्रिशिएशन 5%. कोणत्याही अमाऊंटचं जर का एक शून्य कट केलं तर आपल्याला अमाऊंट 10% मिळून जाते. मीन्स 37,000 आपल्याला अमाऊंट मिळून जाईल. सो 18 to 36 प्लस 500 मीन्स आपल्याला 37,000 मिळून जातील. मीन्स आपलं डेप्रिशिएशनची अमाऊंट येईल 18,500. याचा सेकंड इफेक्ट येईल आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिशिएशन ऑफ मोटर व्हेकल 18,500. नेक्स्ट त्याने दिलेलं आहे आपल्याला बॅड डेप्स ऑफ ₹5,000 अँड प्रोव्हाइड फॉर RDD
5% ऑन सन्ड्री डेटर्स. सो बॅड डेप्स आणि RDD, न्यू बॅड डेप्स न्यू RDDचे कॅल्क्युलेशन आहे. या ठिकाणी त्यांनी बॅड डेप्सची अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 5000. सो फर्स्ट आपण बॅड डेप्स कॅल्क्युलेट करतो. त्यानंतर RDD त्या अमाऊंटवर पुन्हा 5% काढायची. जी अमाऊंट आली आपली 4,50,000 मायनस 5,000 आपल्याला 4,45,000 अमाऊंट मिळून गेली. त्या अमाऊंटवर आपल्याला 5% काढायचे. सो ती आपली RDDची अमाऊंट असेल. देन ह्या दोन्ही यांचा सेकंड इफेक्ट आपल्याला फॉर्मॅटमध्ये द्यायचा आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला न्यू RDD अँड न्यू बॅड डेप्स देण्याचं कॅल्क्युलेशन करून आउटरला घ्यायचे. 26,900 ही अमाऊंट मिळून जाईल. आणि लास्ट वन ॲडजस्टमेंट आहे. कॅन विथड्रॉ गुड्स ऑफ ₹6,000 फॉर इज पर्सनल यूज. जर पर्सनल यूज केलेला असेल मीन्स आपली ती ड्रॉइंग्स असते. ड्रॉइंगचा फर्स्ट इफेक्ट येतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय गुड्स विथड्रॉ बाय काने फॉर पर्सनल यूज किंवा जोही पार्टनर असेल त्याचं नाव घ्यायचं. बाय गुड्स विथड्रॉ बाय जर कोणी असेल त्या पार्टनरचं नाव घ्यायचं तुम्हाला. ती अमाऊंट दिली आपल्याला त्यांनी 6,000. देण्याचा सेकंड इफेक्ट येईल तुमचा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. जे कानेचं कॅपिटल लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला लेस ड्रॉइंग्समध्ये ॲड करायचे 6,000 आणि आउटरला आपली अमाऊंट येईल 21,000. अशा प्रकारे ऑल ॲडजस्टमेंट आणि आपला प्रॉब्लेम ट्रान्सफर करून झालेला आहे. लास्ट वन आपण आता प्रॉब्लेम टॅली करायला सुरुवात करूयात. ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला सर्वप्रथम टॅली करून घ्यायचं. या ठिकाणी सेल्स, गुड्स विथड्रॉ, ओके, क्लोजिंग स्टॉक, वेजेस, परचेसेस आणि ओके सर्व इफेक्ट देऊन झालेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला ग्रॉस प्रॉफिटची अमाऊंट मिळून जाईल 15,500. जर तुम्ही क्रेडिट आणि डेबिट साईड टॅली केली तर दोन्हीप्रमाणे दिस याला अप्पर लाईन अंडरलाईन डबल अंडरलाईन द्यायला विसरू नका. तो प्रॉब्लेम टॅली करून ट्रेडिंग अकाउंट टॅली झाल्यानंतर 15,500 तुम्हाला ट्रान्सफर करायचे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट 15,500. या ठिकाणी डेबिट साईडची टोटल तुमची जास्त आहे सो ती 2,30,200 येईल. ती सेम अमाऊंट तुम्हाला क्रेडिट साईडला लिहून घ्यायची. विथ त्या अमाऊंटमधून वरच्या दोन अमाऊंट जर का मायनस केल्यात तर तुम्हाला यावेळेस या प्रॉब्लेममध्ये नेट लॉस मिळून जाईल जो 2,13,750 मिळेल. ही अमाऊंट तुम्हाला दोन्ही पार्टनरला लॉसची अमाऊंट वाटायची बिकॉज ते स्टार्टिंगला आपल्याला बोलले होते की प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्या त्यांचा 6:4 आहे. सो प्रॉफिट शेअरिंग रेशोनी तुम्हाला ते पूर्ण लॉसची अमाऊंट त्यांना वाटून टाकायची. सो ती तुमची 6:4 येईल. $1,28,250 and $85,500. सो याचं कॅल्क्युलेशन अशा प्रकारे करायचं आहे तुम्हाला. कोणत्याही अमाऊंटचं एक शून्य कट केलं तर आपल्याला अमाऊंट मिळून जाते 10%. सो 6:4 याचा अर्थ होतो की 6 + 4 = 10. 10 शेअर्स आहेत टोटल. सो या अमाऊंटला आपण टोटल अमाऊंटला जर का 10ने डिवाईड केलं तर आपल्याला मिळून जाईल 21,375 ही अमाऊंट मिळून जाईल. मीन्स ही अमाऊंट आपली 1% आहे. सो इंटू 4 हे शेअर्स कानेचे येतील आणि इंटू 6 ही अमाऊंट आपले 1,28,250 येण्याची. पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन करून सांगतो. या ठिकाणी 6:4 मीन्स टोटल शेअर्स होता 10. सो टोटल शेअर्स आपल्याला डिवाईड करायचे आहेत. सो आपली 1% अमाऊंट मिळून जाईल 21,375 इंटू 4 मीन्स कानेची अमाऊंट आणि इंटू 6 तुम्हाला मिळून जाईल 1,28,250. अशा प्रकारे तुम्हाला नेट लॉस त्यांना ट्रान्सफर करायचं आहे. नेट लॉस हा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस कॅपिटलमधून मायनस करायचा असतो. सो लेस नेट लॉस दोन्ही पार्टनर्समधून नेट लॉस जर का मायनस केला देन तुम्हाला ड्रॉइंग्स मायनस करून घ्यायच्यात आणि उरलेली अमाऊंट आउटरला घ्यायची.
अशा प्रकारे सर्व प्रॉब्लेम ट्रान्सफर करून झालेला आहे. सर्वात इझी प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी हा प्रॉब्लेम तुमचा 30,24,250 ला टॅली होऊन जाईल. थँक्यू.